गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण 7 क्लासचा मॅथ्स हा सब्जेक्ट पाहत आहोत. मागच्या पिरियडपासून आपण कोणतं चॅप्टर बघत आहोत सांगा? बरोबर, अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. आणि प्रॅक्टिस सेट 17 आपला झालेला आहे. त्यावर काही स्टेटमेंट आहेत. ते स्टेटमेंट आपण आज डिस्कस करूया. आणि ते जर राईट असेल तर आपण एक एक्झाम्पल घेऊया, आणि रॉंग असेल तर का रॉंग आहे हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, त्यांनी सांगितलं आपल्याला, डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट. इफ अ स्टेटमेंट इज राईट गिव्हन ॲन एक्झाम्पल. इफ इट इज रॉंग स्टेट व्हाय. इट इज रॉंग स्टेट व्हाय. टू एक्यूट, आता पहिलं स्टेटमेंट आहे, टू एक्यूट अँगल्स कॅन मेक पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. हे तर आपल्याला माहीतच आहे की दोन ॲक्यूट अँगल म्हणजे कोणते? लघुकोन म्हणजे 90पेक्षा कमी असणारे कोण. दोन जे लघुकोन आहे ते काय करू शकतात? कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर बनवू शकतात. आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल केव्हा बनतो? जेव्हा दोन अँगलची ॲडिशन 90 असते, तेव्हा त्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल आपण असे म्हणतो. तर बघा, हा एक अँगल आहे. आपण एक एक्झाम्पल पाहूया. हा एक अँगल आहे 60चा आणि हा एक अँगल आहे 30चा. 60 + 30 90. म्हणजे अँगल ABC आणि अँगल PQR हा काय आहे? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. हे दोघं जण कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची पेअर आहे. तसेच हे सुद्धा, हा अँगल आहे अँगल LMN 70चा आणि हा अँगल आहे अँगल DEF 20चा. 70 + 20 90. म्हणजे ही पेअरसुद्धा कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. बरोबर, समजलं? पुढचे पाहूया. बघा, आता दुसरं स्टेटमेंट काय आपलं? टू राईट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. राईट अँगल. आता राईट अँगल म्हणजे काय? राईट अँगल किती असतो? डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा. आणि त्यांनी काय म्हटलं आपल्याला? टू राईट अँगल्स म्हणजे हा एक 90 डिग्रीचा अँगल आणि हा एक 90 डिग्रीचा अँगल. आणि हे दोन मिळून कॉम्प्लिमेंटरी अँगल बनण्याची पेअर आहे का? मग आहे का? आपलं कॉम्प्लिमेंटरी अँगलचा नियम काय आहे की टू अँगलची ॲडिशन काय होते? 90 होते. आता हे एकच अँगल 90चा आहे आणि हा अँगल 90चा, मग दोन्ही मिळून 90 होईल का? नाही. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे हे काय आहे? रॉंग आहे. समजलं? ओके. बघा मुलांनो, आता आपण तिसरं स्टेटमेंट बघत आहोत. वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑब्ट्यूज अँगल कॅन मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता ॲक्यूट अँगल म्हणजे काय? लघुकोन म्हणजे लहान कोन जो 90 डिग्रीपेक्षा कमी असतो. म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कमी असणारा कोण समजा आपण 45 घेतला. आणि वन ऑब्ट्यूज अँगल म्हणजे समजा 110 घेतला किंवा 100 घेतला. तर या दोघांची पेअर आपली कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर असली पाहिजे. पण कॉम्प्लिमेंटरी अँगलचा नियम काय आपला? की दोघांची ॲडिशन 90 पाहिजे. आता हा जो आहे, हा ऑब्ट्यूज अँगल हा 90पेक्षा मोठा आहे. मग आपली दोघांची ॲडिशन 90 होईल का? नाही. याचा अर्थ हे जे स्टेटमेंट आहे हे रॉंग आहे. बरोबर? ठीक आहे. ओके. बघा, आता आपण पुढचं स्टेटमेंट बघत आहोत. टू ॲक्यूट अँगल्स कॅन मेक अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. आता हे दुसरं वेगळं आहे. याच्यामध्ये आपल्याला सप्लिमेंटरी अँगलबद्दल बोललेलं आहे. तर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर कशी असते? दोन अँगलची ॲडिशन 90 असते. पण सप्लिमेंटरीमध्ये दोन अँगलची ॲडिशन आपली 180 यायला पाहिजे. आता यांनी म्हटलं आपल्याला टू ॲक्यूट अँगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा लहान.
आता 90 डिग्री पेक्षा लहान समजा 89 घेतले, 89 आणि दुसरा पण 89 घेतला. 90वाला काय होईल, राईट अँगल होईल, त्यामुळे तो घेता नाही येणार. मग 89 घेतले, 89 घेतले आणि दोघांची ॲडिशन होते 178. म्हणजे 180 होते का, नाही. म्हणजेच टू ॲक्यूट अँगल्स काय करत नाही, सप्लिमेंटरी अँगल तयार करत नाही. ओके, समजलं. पुढचं स्टेटमेंट बघूया. बघा, पुढचं स्टेटमेंट पाहूया. टू राईट अँगल कॅन फॉर्म अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. तर आता आपण आताच सांगितलं तुम्हाला मी की सप्लिमेंटरी अँगल कोणते असतात की ज्या दोन अँगलची ॲडिशन 180 असते. मग आता आपण एक राईट अँगल घेतला, तो कितीचा असतो, 90चा, आणि दुसरा राईट अँगल 90चा, आणि दोघांची ॲडिशन 180. बरोबर आहे. मग दोघांची ॲडिशन जर 180 होत आहे म्हणजे हे दोघंजणं ही पेअर आपली जी आहे 90-90 राईट अँगलची, ही बरोबर आहे. म्हणजे हे स्टेटमेंट आपलं राईट आहे. बरोबर. बघा, हे स्टेटमेंट पाहूया. वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑब्ट्यूज अँगल कॅन फॉर्म पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. तर बघा, वन ॲक्यूट अँगल म्हणजे आपण समजा एक ॲक्यूट अँगल घेतला 80चा आणि दुसरा ऑब्ट्यूज अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कमी आणि ऑब्ट्यूज अँगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त. मग दुसरा आपण कितीचा घेऊ शकतो, 90 डिग्रीपेक्षा जास्त म्हणजे 100चा, आणि दोघांची ॲडिशन आपली 180 होते. म्हणजेच आणि 180 झाल्यामुळे ही जी पेअर आहे ही आपली सप्लिमेंटरीची पेअर बनते. म्हणजे वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑब्ट्यूज अँगल कॅन फॉर्म अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी. हे स्टेटमेंट काय आहे, आपलं राईट आहे. बरोबर, समजलं मग तुम्हाला. ठीक आहे, पुढचा भाग पुढच्या पिरियडमध्ये पाहूया.